नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. आजच्या टॉप 10 न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वळूयात बातम्यांकडे. अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिलाय. या निर्णयाने SC/ST आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक यशस्वी तुरा रोवला गेलाय. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळालंय. भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. 50 मीटर एअर रायफल तिसऱ्या पोझिशन मध्ये स्वप्नीलने कांस्य पदक मिळवलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त अवस्थेतील असून मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला शोभा देणारे नाही. शरद पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंचे संपवून टाकण्याचे आलेले वक्तव्य दंगली घडवण्यासाठीच आहे, असा थेट आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने नगरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे. सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. याबाबत त्यांनी पक्षाकडे इच्छा देखील व्यक्त केली आहे. भेसळयुक्त दूध आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज दूध भुकटी अनुदान योजना आणि जिल्हास्तरीय दूध भेसळ समितीच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विखे पाटील बोलत होते. पूजा खेडकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. नगर मनमाड महामार्गावर काहीही कारण नसताना ट्रॅफिक जाम. ऐन पावसाळ्यात जनतेचे हाल. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची होत आहे गैरसोय. राज्यात लवकरच 4 नवीन MIDC गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, वडसा, अहमदनगर जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले, नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा MIDC बरोबरच जांबुटके तालुका दिंडोरी येथील आदिवासी औद्योगिक समूह विकास योजना तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे MIDC उभारण्यासाठीचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान बऱ्यापैकी असल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता तसेच भंडारदरा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल बुधवारी दुपारी 4 वाजता धरणाच्या सांडव्यामधून 609 क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता 1439 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला. केरळच्या वायनाड मधील मेप्पाडी जवळ झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढत चाललाय. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 256 जणांचा मृत्यू झालाय तर 200 जण अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या 200 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू आहे.